मान्सून 2026 बाबत मोठा अंदाज. 2026 या सालात राज्यात दुष्काळ पडणार की अतिवृष्टी होणार याबाबत हवामान अभ्यासांनी मोठा अंदाज दिला आहे. तर मित्रांनो, जाणून घेऊयात सविस्तर माहिती. पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी घातक ठरतोय. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित उत्पादन मिळत नाहीये. शिवाय उत्पादित झालेल्या मालाला बाजारात अपेक्षित भाव मिळत नाही आणि यामुळं शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होताना दिसते. अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे बळीराजा अक्षरशः भरडला जातोय. पुढील मान्सून बाबत म्हणजेच मान्सून 2026 बाबत एक नवा हवामान अंदाज समोर आलाय. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये तसेच गाव पातळीवर शेतकऱ्यांमध्ये 2026 मध्ये मोठा दुष्काळ येऊ शकतो अशी काही चर्चा रंगताना दिसत आहे आणि त्यामुळं शेतकरी मोठ्या प्रमाणात अस्वस्थ झाले आहेत. खरंच 2026 मध्ये दुष्काळ पडला तर शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभं राहणार आहे. पण आता 2026च्या मान्सून संदर्भात ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी मोठी माहिती दिली आहे. पंजाबराव यांनी सांगितल्याप्रमाणे 2025 मध्ये जशी अतिवृष्टी झाली तसेच अतिवृष्टी 2026 मध्ये पण होणार आहे अशा काही चर्चा आहेत, पण असं काही घडणार नाही. पुढील वर्षी मान्सून काळात राज्यातील बहुतांश भागांमध्ये सरासरी एवढा पाऊस होऊ शकतो. पुढल्या वर्षी पावसाचं प्रमाण कमी जास्त राहणार नाही. 2026च्या मान्सूनमध्ये संतुलित स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो आणि याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. ज्या जिल्ह्यांमध्ये साधारणपणे 700 मिलीमीटरच्या आसपास पाऊस होतो तिथे याच प्रमाणात पाऊस पडणार असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. येत्या मान्सून काळात राज्यात जास्त पाऊस झाला नाही तरी जो पाऊस पडेल तो शेतीसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार आहे. पावसाचं असमान वितरण झालं नाहीये. सगळीकडे सरासरीच्या आसपास पाऊस झाला तर शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन घेता येते आणि पुढल्या वर्षी अशी स्थिती राहणार असा अंदाज पंजाबरावांनी दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन देखील त्यांनी केलंय. तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा. याबाबतीत आपले मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.